हॅलो गाईज, आपल्या सर्वांचं स्वागत आहे तुमच्या एकदा शॉर्ट ब्लॉगमध्ये. सो आता आपण चाललो माझ्या गावाला ताई आमची उभी आहे. इकडे मम्मी आणि असं आम्ही आता काहीतरी चाललो आहे. सो ट्रेनमुळे माझा आवाज येत नसेल, पण मी व्हॉईस हे करून ऐकवत राहील. व्हॉईस करून तुम्हाला ऐकवत राहील. सो तुम्ही बघत राहा. कल्याणवरनं निघाली आहे. होता इथे लोक काहीतरी खात आहे. तुम्ही काय खाते? सो आता आपण इथे नेरळला आलेलो आहे. नेरळच्या इथे पोचलेलो आहे. सो हे नेरळ स्टेशन. सो इकडनं आपण आता डायरेक्ट नेरळवरती थांबणार आणि मग डायरेक्ट लोणावळा. इकडनं डायरेक्ट आता लोणावळा जाणार. सो लोणावळ्याला जाताना तुम्हाला आम्ही पूर्ण मस्तपैकी तिकडचे म्हणजे काय खूप काय दिसतं रस्त्याने जाताना एकदम भारीमध्ये. सो आपण ते पण रेकॉर्ड करायला विसरणार नाही, तुम्हाला ते पण बघायला भेटेल. तर आता आपण नेरळ स्टेशनवर आलो आहे आणि तिकडनं डायरेक्ट लोणावळ्याला. आता इकडनं पुढे तुम्हाला वाटतं मला की टाईमलेप्स बघायला भेटतील. सो तुम्ही टाईमलेप्स एन्जॉय करा. चला आणि पूर्ण ब्लॉग बघा आणि कंटिन्युअसली बघत राहा. बाय बाय. आता मी इथे बसलेलो असं व्हिडिओ काढत होतो नॉर्मली. ट्रेनमधनं भोगा आलेला त्यातनं. तर नॉर्मली इथे असं धरून मी व्हिडिओ काढत होतो. तो हा माझा ना एअरपोर्ट्स माझ्या हातात होता एका साईडचा. सो तो खाली पडला यार. माझा एअरपोर्ट्स खाली पडला. ह्याला 1 वर्ष झालेत. 1 वर्ष हा एअरपोर्ट्स ना माझ्या इथे माझ्याबरोबर होते. 1 वर्ष चालले. चालू कंपनीचे होते पण 1 वर्ष चालले. पण आत्ता तो ट्रेनमधनं खाली पडला. खूप वाईट वाटते. सो आता बघू. आता मी मग हा घे दाखव. हा घे. आता हा माझा करून टाकेल. ताईचा आहे. ताईने जेव्हा हा मोबाईल घेतला आहे ना, सो आता मी व्हिडिओ वेगळ्या मोबाईलमध्ये शूट करतो. सो जेव्हा हा घेतला आहे ना ताईने, तेव्हा ह्या मोबाईलवरती हा फ्री आला आहे. सो मी हा यूज करीन आता ह्याच्या पुढे. ताई तर यूज नाही करत जास्त, आता गावाला जाते म्हणून यूज करते. सो आता मी हा यूज करायला लागलो. सो आता मी कुठे आहे ते आता एवढं काय प्रॉपर माहिती नाही मला. सो आता मी म्हणजे असंच आहे, लोणावळ्याच्या साईडला चाललो आहे. सो ब्लॉग पूर्ण बघा आणि लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एंडपर्यंत ब्लॉग बघत राहा. चला बघूया आता टाईमलेप्स. त्याच्या पुढे टाईमलेप्स जातो मी थोडे आणि मग नंतरला ब्लॉग बनवेन. कारण की आत्ता एवढं थोडे भारी आहेत एकदम. म्हणजे असं पहाड वगैरे सर्व आहे. डोंगर वगैरे बघा. बघायला एकदम खोलदरी वगैरे होती. या साईडला काय नाही आहे, कारण की त्या साईडला थोडं चांगलं आहे. या साईडला पूर्ण डोंगरच आहे. या साईडला पूर्ण डोंगरच आहे. बाकी काय नाही. आणि या साईडला पण आत्ता आलं आहे थोडंफार, पण घरं वगैरे दिसत आहे. एवढं काय आहे नाही, म्हणजे थोडं नॉर्मल. पण त्या साईडला ट्रेनच्या त्या साईड एकदम म्हणजे भारी असं काहीतरी दृश्य आहे बघायसाठी. तर या साईडला पण आहे थोडंफार येतं आहे मधनं. आत्ता आम्ही खंडाळा क्रॉस केला आहे. सो असं काहीतरी आपला रूट आहे हा इथे जायला.
सो आपल्याला जायचं आहे इथे कराडला आपल्याला जायचं आहे. सो लास्ट स्टॉप अजून खूप आहेत पण आपल्याला जायचं आहे इथे कराडला. आत्ता गाडी आहे आपली खंडाळा क्रॉस केलं आहे. खंडाळा क्रॉस करून आता आपली गाडी निघाली. खंडाळा सोडला मागे, आता इकडनं पुढे. सो बघत राहा. आता आपण लोणावळ्यात आलो. लोणावळ्यात पोचलो. लोणावळ्याच्या स्टेशनवरती आता आपण पोचलो. जस्ट आत्ताच पोचलो. तो लोणावळा स्टेशन वगैरे आहे भरलेला. इंजिन आहेत वाटतं. 3 इंजिन आहेत. 3 आहेत 2 आहेत किती आहेत. आणि हे असं काहीतरी लोणावळा स्टेशन आहे. सो आपल्याला आमच्या गावाला जायला लोणावळा स्टेशनवरनं जायला लागतं. म्हणजे काही काही लोकांच्या इथे जायला तर लोणावळा लागत नाही. सो कोकण साईडला जायला लोणावळा लागत नाही, कारण की तुम्ही ब्लॉग बघितलेच असतील आपले की तिथे आपल्याला लोणावळा लागला नव्हता. सो आत्ता आपल्याला इथे असं लोणावळा आमच्या गावाला जाताना लागतं. सो आपण आत्ता लोणावळा स्टेशनवरती. आता इथे काय माहीत गर्दी होते का काय, कारण की इथे खाली झाले सर्व बघा. सीट खाली झाले त्या ह्या साईडच्या. आणि इथे ताई वगैरे बसून आहे बघा, आंबा वगैरे खाते. मम्मीने एकदम जेवण वगैरे आणलं आहे. सो इकडे असं काहीतरी आहे. सो आपण आता लोणावळ्यावरती पोचलो आहे. सो इकडचं ह्याच्या पुढचं स्टेशन आपल्याला एवढं काय माहिती नाही. सो आपण मोबाईलमधनं बघूच लोणावळ्याला पोचलो आहे. खूप लवकर लोणावळ्याला पोचलो आहे या टायमाला, नाही तर टाईम लागतो. ठीक आहे. तर लोणावळ्यावरची माणसं पण चढायला लागलेत. आणि लोणावळ्यावरनं आपली ट्रेन निघलेली आहे. सो इकडनं पुढचं तुम्ही बघशीला ना, तुम्ही पण बोलशीला, कारण की या टायमाला आणि आपल्या नवीन मोबाईल आहे. सो ह्याच्यामध्ये व्हिडिओ चांगले येणार वगैरे आहेत असे विजेचे. आणि ह्याच्या पुढनं थोडंसं अजून पुढे गेलं की मग सर्व चालू होतं. जे म्हणजे पावसात तर खूप चांगलं दिसतं. आत्ता एवढं काय हिरवं दिसत नाही, कारण की उन्हाळ्याचं आहे ना. सो पावसात एकदम भारी दिसतं. पावसात जेव्हा आम्ही गणपतीला जातो ना, तेव्हा आता ह्या टायमाचं गणपतीचं पण आपण ब्लॉग बनवायचा. सो इकडे अशा काहीतरी ट्रेन जात आहेत. काय मालगाडी वगैरे काहीतरी आहे. आता गाडी पुण्यात आली आहे. पुण्यात आली आहे. ताई बोलते आता काहीतरी खायला. आणि मम्मी इथे स्प्राईट पिते. आता ती स्प्राईट घेऊन आलो मी. स्प्राईट आणि एक पाण्याची बॉटल. तर आत्ता गाडी पुणे स्टेशनला थांबली आहे. पुणे स्टेशन इथे सो आता इकडनं पुढचं स्टेशन कोणतं काय? हां, जेजुरी. जेजुरी आहे. याच्या पुढचं स्टेशन जेजुरी आहे. सुट्टा आहे एकदम. कारण की आपण ह्याला गेलेलो कोकण साईडला. सो तिकडे केवढी गर्दी होती. तर तिकडे कोकण साईडला गेलेलो तर तिथे आपल्याला खूप गर्दी आणि तिकडे उभं राहायला पण जागा नव्हती. सो इथे आमच्या गावाला जाताना आता एवढी काही गर्दी नसते, कारण की जास्त लोक ट्रॅव्हल्सनीच प्रवास करतात. सो आता आपली ट्रेन चालू आहे. पुण्यावरनं निघायला सुरू. आणि आता आपण जरा वेळात जेजुरीला पोचू आणि मग तिकडनं कराडला पोचू. तिकडनं मग आपण त्याच्या पूर्ण डायरेक्ट आता ब्लॉग घेऊया, कारण की खूप मोठा पण नाही मला बनवायचा, कंटाळा येतो. सो चला बघूया पुढे. गाईज लस्सी घेतली आहे. सो लस्सीवाला लस्सी घेतली आहे. लस्सी पिणार, कारण की मी आता आत्ता उठलो. लस्सी घेतली. आता लस्सी पिणार. आणि मग आता कुठे आलो? कोरेगाव सोडलं आम्ही मागे. आणि इथे आई, मम्मी आणि ते आम्ही. आता काय बघण्यासारखं नाही. तो डायरेक्ट आपण स्टेशनला जाऊया कराडच्या. आणि मग तिकडे जाऊन स्टेशनवरती डायरेक्ट ब्लॉग बनवायला जाऊया. तिकडनं काही घरी जाणार आणि मग ब्लॉग थोडाफार बनवणार आणि मग एडिट करणार. सो असं काहीतरी व्ह्यू आहे त्याचा. तर चला बघूया. डायरेक्ट स्टेशनला होता. आता कुठेच नाही बनवणार. मी लस्सी घेतली म्हणून बनवला. सो
भेल पण घेतलेली पण ती खाल्ली. ते ब्लॉग बनवायचं विसरलो तो काय नाही. ब्लॉग बनवणार नव्हतो पण आता इथे गावी आल्या इथे आता पाऊस. पाऊस आला. पावसात लस्सी पिते. पावसात किती खुश आहे. मला पाऊस आवडतो. खूप जोरात आलाय. ट्रेन कशी फास्ट पळते ना तर त्याच्यामुळे त्याचे ते हळूहळू ठेंब पडतात ते फाट फाट लागतात. जो उन्हात पाऊस पडलाय तो बघा. ऊन आहे. पाऊस पडण्याचा काय संबंध येत नाही. जर सुद्धा पाऊस पडला तो आता पाऊस कधी जाईल तर बघू. आणि आपली लस्सी पण संपली आहे. तर आता आपण शिवर्डेला आलोय. शिवर्डे स्टेशन. ह्या स्टेशन नंतर आपण आपल्या डेस्टिनेशनवर पोहोचू म्हणजेच कराड. सो आता इकडनं ट्रेन निघाली. आता इकडनं 10 मिनटं जास्तीत जास्त आणि मग कराडला पोहोचू आपण. तिकडनं दादा वगैरे काय घ्यायला येईल. मग तिकडनं त्याच्या घरी वास. टेन्शन खतम. कारण की ते मी सांगतो एक असा सीन झाला आहे तो तिकडे घरी जाऊन सांगेन तुम्हाला कसं झाला आहे तो. सो आत्ता इकडनं सो इकडनं गाडी निघाली आणि आता 10 मिनटांवरती आपलं स्टेशन आहे. तर स्टेशनवरती जाऊन डायरेक्ट व्हिडिओ चालू करणार. मग तिकडनं डायरेक्ट घरी जाणार. आता इकडनं 10 मिनटांनी सामान पण उतरवायला लागणार. तर सामान आमच्या ताईने मम्मीने खूप जास्त घेतलं आहे. तर त्याच्यामुळे जरा व्हिडिओ स्टॉप करूनच मला सामान उतरवायला लागणार. खूप जास्त सामान आहे. मी दाखवतो तुम्हाला. एवढं सर्व सामान घेतलं आहे ताईने वगैरे. आता मग मला व्हिडिओ स्टॉप करून पुढे सामान उतरवायला लागणार. तर आपण इथे स्टेशनवर आलो आहे. दादा वगैरे स्टेशन मम्मी आणि इकडनं आता तो दादा येणार आहे. तर दादा घ्यायला येतो बॅग. असं काहीतरी बॅग आहेत आणि ते बघा कामगार समिती. कामगार समिती. सो हे असं काहीतरी स्टेशन आहे आणि हे कामगार समितीतली माणसं आणि हे माझ्याकडे देऊन ठेवलं आहे. रिक्षा आली आहे घ्यायला आमचा वजीर आणि हे सामान रिक्षात ठेवलं आहे. आता इकडनं घरी जाणार. हा दादा घ्यायला आलाय. असा काहीतरी आहे. इकडनं हा दादा घ्यायला आलाय आम्हाला रिक्षा घेऊन. आणि हा रोड आहे. इथे मम्मी आणि ताई बसली आहे. सो आता इकडनं आम्ही घरी जाऊ. रिक्षाचा खूप आवाज बसायला लावलाय मला. घरी जाऊन दादा आहे आमचा. दादा काय कामगार वर्ग. कुठे आहे वजीर? हे नाव काय? नवीन घेतलाय वाटतं. नवीन घेतला. त्याचं नाव काय? नाव काय याचं? नाव नाही ठरवलं का अजून? आलो आत्ताच आलो आणि बघितलं तर काय आमचा दादा गुरांना खायला टाकतोय. आणि वासराला चालवायला घेऊन चालले. हो नाही तोडत. चालू नाही काढली आहे.
बैलाला घेऊन चाललेत चालवायसाठी. बैलाच्या पायाला लागलाय म्हणून ते लागलंय पायाला म्हणून चालवायला घेऊन चाललेत. आणि हे इथे गुरांना एक खायला टाकतोय दादा. काय दादा? आता इकडनं पायऱ्या चढतोय. चालल्यात मला इथे दिसला वजीरचा पोस्टर. आणि इकडे असं घरात आलो आणि आता काय नाही, आता इथेच ब्लॉग आपण संपूया. सो आता मला खूप कंटाळा आलाय, मी झोपणार आता जाऊन आणि आंघोळ करणार आणि झोपणार. सो आपला आजचा हा ब्लॉग इथेच संपूया. बाय बाय.